तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। यावेळी छोटे साहेब खूप दबावामध्ये असतील. 24 तासांच्या आतमध्ये त्यांना खूप कामं करायची आहेत ना. स्वतःलाही वाचवायचंय आणि अनुदामिनीला सुद्धा. छोटे साहेब प्रभाकरांच्या जाळ्यात असे काही अडकलेत की त्यांना काही मार्गच दिसत नाहीये. मेमसाहेब, प्लीज माझ्या मुलीला वाचवा. प्लीज बाईसाहेब, ही बाई खूपच खतरनाक आहे. साहेबांना जाळ्यात तोडण्यासाठी ती सगळं करतेय. तुला हवंय तरी काय? तुझा आणि देवचा घटस्फोट. जर तू हे काम केलंस ना, तर उद्याचा सूर्य तुझ्यासाठी प्रकाश घेऊन येईल. आणि जर तू हे काम नाही केलंस तर अंधार अगदी कायमचा तुला, तुझी ती मोलकरीण काजलला आणि तुझ्या त्या छोट्या साहेबांना नक्कीच गिळून टाकेल. निर्णय आता फक्त तुझ्या हातात आहे. मला असं वाटतंय की तू पूर्णपणे तुटून गेलीयस. मी एक काम करते, मी तुझ्यासाठी एक कडक कॉफी बनवून आणते. हा, तोपर्यंत तू विचार करून ठेव. हा, आणि अजून संपूर्ण रात्र बाकी आहे. थांब. मी या पेपर्सवर साइन करायला तयार आहे.
आलात. हो साहेब. बस तुम्ही फक्त ऑर्डर करा साहेब. हे जे हुकर्स आहेत ना, आजकाल मुंबई पोलीस आणि गुप्तहेरांची ताकद बनली आहेत साहेब. तुमचं काम होऊन जाईल साहेब. यांना यांचं काम समजावलंय ना मंगेश? हो साहेब. कोणत्याही परिस्थितीत सकाळपर्यंत आपल्याला काजलला शोधून काढायचंय. यांचं नेटवर्क अगदी सॉलिड आहे साहेब. प्रभाकरनने कुठेही लपून ठेवलं असावं, हे शोधून काढतील साहेब. गुड. काम होताच तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. त्याच जागेवर जिथे तुम्ही सांगितलंय. तुम्ही तयार आहात? हो तयार आहोत. गुड. प्रभाकरण. हा तर खूप वेगळा खेळ सुरू झाला आहे. इथे नॅन्सी मॅडम आपलं लग्न करण्याचा विचार करतायत आणि तिकडे प्रभाकरण छोट्या साहेबांना बर्बाद करण्याच्या मागे लागलाय. वाह. पण या दोघांच्या बर्बादीमध्ये माझा काय फायदा? बस इतकंच ना की प्रभाकरण मला 25 लाख रुपये देणार आहे या कामासाठी की मी छोट्या साहेबांच्या NGOच्या विरुद्ध साक्ष गोळा केल्या आहेत. अच्छा, म्हणजे छोट्या साहेबांच्या बर्बादीची किंमत 25 लाख रुपये. ठीक आहे. आणि दुसरा फायदा, नॅन्सी मॅडम खूप मोठ्या कॉर्पोरेटची लॉबिस्ट आहे. इतक्या मोठ्या कॉर्पोरेटची लॉबिस्ट छोट्याशा झुनुकलालच्या मोठ्याशा बिझनेसला वरपर्यंत घेऊन जाईल. वाह, ही तर चांगली गोष्ट आहे. पण या खेळामध्ये जर कोणती छोटी मोठी गडबड झालीच तर गडबडीच्या चक्करमध्ये झुनुकलाल तर 12च्या भावात जाईल. सर्वात पहिला चार्ज तर हा लागेल की एका साध्या सरळ NGOला मी बदनाम केलं. दुसरा चार्ज हा लागेल की ज्या मुलींना मी विक्टीम बनवून NGOच्या विरुद्ध जे उभं केलं होतं त्या तर सर्व सेक्स वर्कर्स होत्या. तर सेक्स वर्कर्सच्या मागचं डोकं म्हणजे झुनुकलालचं, ही तर हेडलाईन बनून जाईल. नाही, अशा प्रकारे तर मी बर्बाद होऊन जाईन. काहीतरी विचार करावाच लागेल झुनुकलाल, काहीतरी विचार करावाच लागेल. असा विचार करावा लागेल की साप सुद्धा मरून जाईल आणि लाठी सुद्धा नाही तुटणार. येस, जर असं नाही झालं तर उद्या सकाळचा सूर्य झुनुकलालसाठी अंधार घेऊन येऊ शकतो. हे वा झुनुकजी वा, कमाल आहे. मानलं तुम्हाला. तुमच्या काही गोष्टी विसरणं माझ्यासाठी तर कठीण आहे. वा, चांगली गोष्ट आहे. आणि मला हे पण माहितीये की तुम्ही केपेबल सुद्धा आहात. ह्या वेळी सुद्धा स्वतःसाठी काही ना काही फायदा शोधूनच काढणार तुम्ही. पण यावेळी आपल्याला फायदा नाही तर कायदा बघायचा आहे.
तुम्ही फक्त माझं मीठच नाही खाल्लेलं, तर मसाला सुद्धा खाल्लाय. म्हणूनच तुम्ही अशी चूक न केलेलीच बरी. कारण मी तुमचं आयुष्य फक्त नमकीनच नाही ठेवणार, तर ते इतकं तिखट करून टाकेन, इतकं तिखट करून टाकेन की गोड आयुष्याची आशा सुद्धा तुम्ही नाही करू शकणार. मॅडम, तुम्ही चुकीचा काही अर्थ काढू नका. हा, ते काय की सिच्युएशन बघून मी थोडासा घाबरलो होतो आणि घाबरण्याच्या नादात असाच काहीतरी प्लॅन डोक्यात आला माझ्या. पण मॅडम, मी ना पूर्ण प्लॅन विसरलो, म्हणजे डोक्यातून पूर्णपणे काढूनच टाकला मी. तुम्ही विसरून जा, म्हणजे तुम्ही सुद्धा सगळं विसरून जा प्लीज. मिस्टर झुनुक, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? आपण ना सिच्युएशनमुळे खराब नाही झालेलो आहोत. आपण तर जन्मतःच वाईट आहोत ना, आणि आपण फक्त वाईट विचार करू शकतो, आणि तो सुद्धा चांगल्या लोकांच्याच विरुद्ध. जसं की छोटे साहेब, मोठे साहेब, सॅव्ही, देव, अनुदामिनी. आणि जर वाईट लोक वाईटाच्या विरोधात विचार करायला लागले ना, तर ते उद्ध्वस्त होतील. आपण तर विषारी लोक आहोत, आणि विषाचा विषाच्या विरोधात वापर केला ना, तर विष पण नष्ट होऊन जातं. म्हणूनच तुमची भलाई यातच आहे की तुम्ही माझ्या किंवा मिस्टर प्रभाकरनच्या विरोधात विचार करणं सोडून द्या. नाहीतर या मार्गावर तुमचं एवढं मोठं नुकसान होईल ना की त्याची भरपाई तुम्हाला आयुष्यभर नाही करता येणार. नाही नाही मॅडम, मी तुमचं बोलणं अगदी व्यवस्थित समजलोय. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या अगोदर तुम्ही जे काही बोलत होता तेच होत होतं, आणि ह्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जे बोलाल तेच होणार. म्हणजे मी आता बस प्रभाकरनशी भेटायलाच चाललो होतो. प्लीज एक रिक्वेस्ट आहे. ते जे मी बडबडत होतो ना, ते तुम्ही विसरून जा मॅडम. तुमच्या काही गोष्टी विसरणं माझ्यासाठी तर कठीण आहे. हो, पण तुम्ही तुमच्या काही गोष्टी कधीच लक्षात नका ठेवू. नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे की मी किती खतरनाक आहे. तुम्ही जाऊ शकता. हो मॅडम, थँक्यू. प्लीज लीव. उफ देव, तू मला किती वाईट बनवून टाकलंस. मला नेहमी वाटत होतं की नॅन्सी माझा बदला घेण्यासाठी काही पण करू शकते, आणि तरी पण मी तिच्या गोष्टींना इग्नोर करत राहिलो. अनुदामिनीला आपल्या मनात जागा देण्यापेक्षा तिला दूर करत राहिलो, आणि तिच्या जीवनातल्या अडचणी वाढवत राहिलो. आणि नॅन्सी नावाचं हे जे संकट आहे, जे माझ्या जवळ येतच आहे, त्याला कधी थांबवण्याचा प्रयत्न पण नाही केला मी. आज नॅन्सी नावाचं ग्रहण माझ्या आणि अनुदामिनीच्या जीवनाला लागलंय. आज कोणत्याही परिस्थितीत तिला मला थांबावं लागेल, आणि हे सर्व फक्त मीच करू शकतो. नाहीतर ती काही करू शकते, काहीही. तुझ्या ह्याच हसण्यावर तर माझं हृदय चालत असतं. माझ्या हृदयाची धडधड थांबवायची आहे का तुला? हाय रे, असे तर माझे प्राणच निघून जातील. तुला खरंच अनुदामिनीला वाचवायचंय?
अनुदामिनीला वाचवण्यासाठी तुला खूप काही गमवावं लागणार आहे. तुला अनुदामिनीबद्दल खरंच प्रेम नाही ना वाटायला लागलं? तिचे संस्कार आणि साधेपणाने तुझं मन तर नाही ना जिंकून घेतलं? हो, अनुदामिनीने माझं मन जिंकलं आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. वा, छान वाटलं ऐकून. माहितीये, कोणीतरी असं म्हटलंय सुद्धा, प्रेम खूप मोठी गोष्ट असते. मी तुझी बडबड ऐकायला इथे आलेलो नाहीये. चला ठीक आहे, ऐकू शकत नाहीयेस तर कमीत कमी हे वाचू तर शकतोस. डिवोर्स पेपर? तुझे आणि अनुदामिनीचे डिवोर्स पेपर्स. असं नाही होऊ शकत. ठीक आहे, तर मग जा आणि सकाळी अनुदामिनीच्या हातात कायद्याची बेडी बघ. आणि ही तर माझी पहिली कंडिशन होती. पहिल्या कंडिशनमध्येच तुझी ही अवस्था आहे, म्हणजे दुसरी कंडिशन ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. तू जाऊ शकतोस देव. जे काही तू वागतेस ना, तुला नरकात पण जागा नाही मिळणार. माहितीये देव, तुझ्याशिवाय तर माझं आयुष्य नरकच आहे. म्हणूनच तर सगळ्यांना नरक दाखवायचंय मला, तुलाही. हॅलो, तू बहुतेक माझीच आठवण काढत होतास. काय करू, मी आहेच अशी. देव, मला मनापासून वाटतंय की ही रात्र कधी संपूच नये, म्हणजे तुला तोपर्यंत विचार करण्याची संधी मिळेल जोपर्यंत तू मी सांगितलेल्या अटी मान्य नाही करत. तू हे सर्व का करतेस? का तुझ्या रागाने माझं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतेस? आजपर्यंत या जगात रागाने ना तर कोणी प्रेम जिंकलंय ना जिंकू शकेल. रागाने फक्त हारच मिळाले आणि काही नाही. माहितीये, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल जे तिरस्कारामध्ये प्रेम वाढतंय ना, ती एक वादळासारखी गोष्ट आहे. तुला वादळ म्हणजे काय ते माहिती आहे ना देव? मला वाटतं सकाळ होईपर्यंत तुला त्याचा अर्थ नक्कीच कळेल. पण देव, त्यानंतर काय होईल? सगळ्याचा त्याग केल्यानंतर, तो त्याग झाल्यानंतर तुझे डोळे उघडले तर त्याचा काय फायदा? तू एक काम कर देव, तू माझ्याकडे निघून ये. फक्त एकदा माझ्याकडे निघून ये. हे बघ, बघ ना, मी तुझ्यासाठी सगळी तयारी केलेली आहे. फक्त एकदा माझ्याकडे निघून ये. हा फोन तर कट केलास तू देव, पण हे रात्र कशी घालवणार आहेस? ही रात्र तर तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ घेऊन आली आहे. काय झालं? झोप नाही येत काय? झोपच येत नाहीये.
आजकाल तुमचं हे रोजच झालंय. अहो, आठवडा झाला शांतीने झोपच नाहीये. मनाला जरा शांत करा आणि झोपा. तोच प्रयत्न करतोय. हे घ्या, या मांजरीने पूजेचा दिवा परत पाडला. हिला 2 तर आत्ताच दिवसांपासून बघते मी. मांजर नेहमी तुझा पूजेचा दिवा पाडते. कुठलं संकट येणार आहे का? जे व्हायचंय ते तर झालंच. आता मालनीचं लग्न रोशन बरोबर तर होणार नाहीये ना? आता हे रड गाणं ना बंद करा. अहो, पैसा जमा करून करून तुम्ही मालिनीला एवढं शिकवलंय. ती तिचं सगळं व्यवस्थित करेलच. मला तर फक्त अनुदामिनीचीच काळजी वाटते. तिच्या भाग्याची मला खूप भीती वाटते. लहानपणापासून तिच्या आयुष्यात फक्त संघर्षच आहेत. तिच्यासोबत काही चांगलं होत पण नाही बघा. अगं, पण ती आता खुश आहे. हो, देवाच्या दयेने गणपती बाप्पाने तिचं ऐकलंय. आता देव तिची काळजी घेतात. तिच्या प्रत्येक आनंदाची काळजी घेतात. हे सर्व काय होते देवा? आत्तापर्यंत तुम्ही अनुदामिनीची परीक्षा घेत होतात आणि आता तुम्ही माझी परीक्षा घेताय. पण एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, अनुदामिनीमध्ये जेवढी हिंमत आहे तेवढी हिंमत माझ्यात नाहीये. तुम्ही मला असं एकटं का सोडताय? आपल्याला असं का वाटतं की मी अनुदामिनीला स्वतःपासून असं एकटं करून टाकू? आपल्याला असं का वाटतं की जिच्या आयुष्यात मी आतापर्यंत पूर्णपणे आलो पण नाही, तिच्या आयुष्यात कधीच न राहो? जर तुम्हाला वाटते की जे काय होतंय ते सगळं ठीक होतंय, तर मग ठीक, तर मग होऊन जाऊ दे जे काय होतंय ते. तुम्ही जे जाळं विणलं होतं, ज्यामध्ये काही जागा आमचीही आहे, आता ती खूप जास्त मजबूत आणि खतरनाक होत चाललीये. गुड, व्हेरी गुड. आता मला वाटते की त्या व्हिडिओ क्लिपचे काही नमुने छोट्या साहेबांकडे पाठवून द्यावेत. कमीत कमी त्यांना माहीत तर पडेल की ही रात्र सरता सरता किती खतरनाक होत चालली आहे.